नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत. आता आपण आहोत कोल्हापुरातील महाद्वार रोडवर शुक्लांच्या घरात. आज इथे यायचं कारण म्हणजे कोल्हापूरला पाणी टंचाईचा जो वेढा पडलेला आहे आणि सारं कोल्हापूर शहर पाणी पाणी करत आहे अशी अवस्था आहे. पण वास्तव खूप वेगळं आहे कोल्हापूरच्या पाण्याच्या इतिहासाचं. कोल्हापूरला जवळजवळ 21 तळी होती, ठिकठिकाणी विहिरी होत्या. पण काळाच्या ओघात जसं पंचगंगेचं पाणी भरपूर मिळायला लागलं, तसं या नैसर्गिक पाण्याची साठवणूक त्याची गरज लोकांना भासली नाही आणि काळाच्या ओघात ते मुजवत गेले. आता जिथं आपण उभे आहे, हे शुक्लांच्या घरात, महाद्वार रोडवर शुक्लांच्या घरात. तर इथं का आलोय आपण? तर आता मी जिथं उभारलोय, तिथं कात्यायनीच्या विहिरीचा पाट आहे. कात्यायनीवरून आणलेल्या पाण्याचा पाट या ठिकाणी आहे. या ठिकाणी पाटानं पाणी कात्यायनीचं का आणलं गेलं? तर कोल्हापूर अतिशय लहान होतं. साधारण 300-350 वर्षापूर्वी हे पाणी पाटानं म्हणजे कात्यायनीपासून थेट कोल्हापूर शहरापर्यंत म्हणजे अंबाबाईच्या देवळापर्यंत पाटानं पाणी आणलं गेलं आणि हे पाणी कोल्हापुरात आणून 6 ते 7 ठिकाणी असे छोटे कुंड तयार करून त्यात हे पाणी सोडलं आणि ते लोकांना उपलब्ध करून दिलं. त्यावेळची शुद्ध पाण्याची कोल्हापूरची खूप मोठी गरज होती, ती त्यांनी भागवली. कात्यायनीचं हे पाणी आहे ते इथून कोल्हापूर आता आपण कोल्हापूर शहरात आहोत, पण कोल्हापूर शहरापासून साधारण 6 ते 7 किलोमीटरवरून हे पाणी आणलं आणि लोकांना पुरवलं. या पाण्यानं त्या काळात खूप मोठा आधार दिला आणि आता परिस्थिती अशी आहे की लोकसंख्या वाढली, कोल्हापूरची घरं दाटीवाटीने वसली आणि जेव्हा जेव्हा पाण्याचा प्रसंग निर्माण होतो त्यावेळेला या कात्यायनीवरून पाटावरून आणलेल्या पाण्यावर मोटर बसवून हे पाणी इथल्या स्थानिक नागरिकांना दिलं जातं आणि या पाण्याचा वापर इथले लोक आजही करतात. तर ज्या शुक्लांच्या घरात आपण ही विहीर आता दिसत नाही, पाणी दिसत नाही, याचा म्हणजे याच्यावर थोडं स्वच्छ पाणी राहावं यासाठी त्याच्यावर वरती हे झाकण करण्यात आलेलं आहे, प्लॅस्टिकनं झाकलेलं आहे. आणि पण या ठिकाणाहून खाली रंकाळ्याच्या दिशेने खळखळणारा कात्यायनीवरून आलेल्या पाण्याचा एक सुंदर असा डोह आहे. याच शुक्लांच्या परिवारातील आदित्य शुक्ल आता आपल्या सोबत आहेत. तेच या पाण्याचा इथं असलेला साठा, या पाण्याचा होत असलेला वापर व त्या काळातल्या पाणी योजनेचं त्यांनी त्यांच्या परीनं केलेलं जतन या संदर्भात ते आपले अनुभव आपल्या समोर सांगतील. माझं नाव आदित्य शुक्ल आहे. ही कात्यायनीची विहीर म्हणा किंवा झरा म्हणा ह्याला बरेच वर्षांपूर्वी म्हणजे अनेक वर्षांपूर्वी महाराजांनी म्हणजे आमच्या माहिती तरी असं आहे की महाराजांनी हा पाट आणला होता. शास्त्रज्ञ वगैरे किंवा जिओलॉजिस्ट वगैरे बोलवून त्यांनी इथपर्यंत हे पाणी आणलं होतं आणि कोल्हापूरकरांसाठी ते उपलब्ध करून दिलं होतं. आणि त्यापैकी बरेच ठिकाणी ते गेलेलं आहे. त्यापैकी एक आमच्या इथं आहे. त्याला प्रसिद्धी अशीच मिळाली की कात्यायनीचं आड, कात्यायनीची विहीर किंवा कात्यायनीचं आड असंच म्हटलं जातं. पाणी अतिशय शुद्ध आहे. आज तागायत त्यातलं उंची म्हणजे त्याचं पाण्याचा साठा कधी कमी झालेला नाहीये. महापालिकेनं आमच्या परवानगीनं इथं मोटर वगैरे बसवून इथल्या लोकांसाठी पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. अडीअडचणीच्या काळात तर त्यांच्यासाठी ते अगदी वरदानच ठरतंय. कारण की बऱ्याच ठिकाणी पाणी नसलं तरी इथला साठा किंवा इथनं पाणी जे लोकांना मिळतं ते कधीच कमी झालेलं नाही आज तागायत. त्यामुळे ते लोकांच्यासाठी अगदी एक प्रकारचं वरदानच आहे. आम्ही सुद्धा एक जनसेवा काहीतरी परत द्यायचं आहे जनतेला किंवा आपल्या आपणांना, त्यासाठी आम्ही कोल्हापूरकरांना तर आम्ही त्या पद्धतीने एक प्रयत्न असाच ठेवलाय की जे आमच्या वरिष्ठांनी ज्येष्ठांनी करून पुढे दिलेला आहे तोच वारसा आम्ही पुढे ठेवलेला आहे आणि लोकांना आम्ही त्या पद्धतीने पाणी रोज उपलब्ध करून देतो. अतिशय शुद्ध आणि औषधी पाणी आहे ते आणि त्याच्यात घाण वगैरे जाऊ नये म्हणून आम्ही त्याला ते थोडंसं पॅक वगैरे केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना ते घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही मोबदला आम्ही आज तागायत त्याच्याबद्दल घेतलेला नाही आहे. महापालिकेला आम्ही परवानगी देऊन ते पाणी सगळ्यांसाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिलेलं आहे. थोडंसं असंही वाटतं की पाण्याचा अपव्यय होऊ नये. आणखी आता त्या पाणी आमच्याकडे आहे आणि आम्ही सगळ्यांना उपलब्ध करून देतोय म्हणून आम्हाला त्याची किंमतही कळते. भरपूर आहे म्हणून अपव्यय होणं हे मला तरी काय बरोबर वाटत नाही. पण माझी अशी मनापासून इच्छा आहे की लोकांनी पाण्याचा वापर अतिशय चांगला करावा आणि इथल्या लोकांना तरी सर्वांना माहितीच आहे की कात्यायनीचं पाणी किती चांगलं आहे आणि
वरदानयुक्त आहे असं. या नैसर्गिक पाण्याचा जो इथून झरा वाहतो तो 12 महिने 24 तास याला अशा अर्थानं म्हणता येईल की ते पाणी खळखळ वाहत रंकाळ्याच्या दिशेने जाते. तर खूप अगदी खोलात जाऊन जर अभ्यास करायचं ठरवलं तर यामागचं सगळं प्राचीन पाणी पुरवठ्याची योजना असेल, त्या काळात आपल्या कोल्हापूरच्या ज्येष्ठांनी यासाठी केलेले प्रयत्न असतील, हे खूप अभ्यासाचा हा विषय आहे. आणि आता जाता जाता आदित्य शुक्ल जे बोलला की आम्ही लोकांना पाणी देण्याचा आनंद आहे. आमच्या योगायोगानं आमच्या जागेत तो झरा आमच्या जागेतून जातो याचा आम्हाला तर अभिमान आहे. पण पाणी देण्यातही त्यांना आनंद आहे. पण बोलता बोलता ते मगाशी मला असं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला इथून पाणी नेतात आणि तेच पाणी ज्यावेळेला रस्त्यावर मारत राहतात रस्ता लोटल्यानंतर, त्यावेळेला कधी कधी असं वाटतं की पाण्याचा असा अपव्यय होऊ नये असं त्यांना वाटतं. आणि त्यांनी तेच आवाहन केलेलं आहे की पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. आम्ही हे जोपर्यंत आहे आम्ही तोपर्यंत हे पाणी देत राहणारच, पण त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावा. आणि महापालिकेनेही एवढा पाण्याचा साठा महाद्वार रोडवर अगदी मध्यवर्ती ठिकाणी एवढा पाण्याचा साठा आहे, खळखळणाऱ्या पाण्याचा साठा आहे, तो अगदी मनापासून जपावा अशीच त्यांची इच्छा आहे.